राहुरी शहरात वर्धमान ड्रेसेसमध्ये तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालय इंग्रजी माध्यमांचे गणवेश मिळतील। तसेच रेडीमेड लहान मुलांचे किड्स वेअर, जेंट्स वेअर, होलसेल साडी व नवरदेव नवरीचा बस्ता तसेच लग्नासाठी होलसेल भावात साड्या मिळतील। ठिकाण वर्धमान ड्रेसेस, नवी पेठ, राहुरी, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 97 67 83 79 99 98 90 03 39 61। नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत। पाहुयात आजची सविस्तर बातमी। पहलगाम हल्ल्यानंतर आता महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचं आणि मोठं मानलं जाणारं देवस्थान साईंची शिर्डी आहे। या शिर्डी संस्थानला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे। या धमकीमुळे प्रचंड खळबळ उडाली असून सध्या तिथे हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। शुक्रवारी सकाळी अज्ञात व्यक्तीने ईमेलद्वारे साईबाबा संस्थानला ही धमकी पाठवली आहे। या प्रकारामुळे साई संस्थान आणि स्थानिक पोलीस प्रशासन सतर्क झालेलं असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मंदिर परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सध्या या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू आहे। पोलीस विभागाकडून ईमेलचा स्रोत शोधण्याचं काम सुरू असून ही धमकी केवळ खोडसाळपणातून देण्यात आली आहे की यामागे कुठली तरी गंभीर योजना आहे याचा शोध घेण्यात येतो आहे। शिर्डी पोलीस आणि साईबाबा संस्थाने या घटनेबाबत तपशील देण्यास नकार दिला आहे। तरीही या ईमेलमुळे सुरक्षा यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये आलेल्या आहेत। मंदिरात येणाऱ्या भाविकांची तपासणी कडक करण्यात येत आहे। CCTV आणि कुतूहलजनक हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यात येते आहे। हे पहिल्यांदाच नाही तर यापूर्वीसुद्धा साई संस्थानला अशा प्रकारचे धमकीचे ईमेल आले होते, मात्र त्यातील बहुतांश धमक्या बनावट असल्याचं तपासात निष्पन्न झालं होतं। तरीही पहलगाम हल्ल्यानंतर आलेली ही नवीन धमकी अधिक गंभीर मानली जाते आहे। सध्या शिर्डीमध्ये भाविकांची वर्दळ असून पोलिसांनी नागरिकांना घाबरून न जाता शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे। तसेच कुठल्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्यास सांगितलं आहे। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, शिर्डी अहिल्यानगर। काल अजित जॅकोमोला नावाच्या व्यक्तीने साईबाबा मंदिर जे आहे ते बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिलेली होती। हा मेल जो आहे तो पोलीस अधीक्षक साहेब, त्याचप्रमाणे चेअरमन मॅडम आणि कलेक्टर साहेबांना पाठवलेला आहे। पोलीस विभागाकडून जे आहे ती त्याची चौकशी चालू आहे। सोबतच जे आहे ते कालच जे आहे मंदिरचा सर्व प्रिमायसेस जे आहे ते BDDS टीम जी आहे, संस्थांची जी सिक्युरिटी एजन्सी जी आहे, यंत्रणा जी आहे, BDDS टीमकडून काल संध्याकाळीच मंदिर परिसराची पूर्ण छाननी झाली। त्याचप्रमाणे अहिल्यानगर येथून SP साहेबांनी परत एक दुसरी BDDSची टीम पाठवलेली होती। त्यांच्याकडून सुद्धा जी आहे ती संपूर्ण मंदिर परिसर आणि मंदिर कॅम्पसची तपासणी करण्यात आलेली आहे। संस्थांचा जवळपास 1000ची सिक्युरिटीची यंत्रणा आहे आणि सर्व यंत्रणा जी आहे ती कायमस्वरूपी अलर्ट मोडवर असते। हा मेल आल्यावर सुद्धा जे सर्व यंत्रणा जी आहे ती अलर्ट मोडवर केलेले आहेत आणि जे भक्त दर्शनासाठी येतात त्यांची पूर्ण छाननी करून जे आहे ते मंदिर परिसरात बाबांच्या दर्शनासाठी सोडण्यात येत आहे। संस्थांची पूर्ण सुरक्षा यंत्रणा अलर्ट आहे आणि ती कायमच अलर्ट राहत असते। तर सर्व भक्तांना जे आहे या आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की आपण बाबांच्या दर्शनासाठी यावं। या ठिकाणी आपल्या सुरक्षेची जी आहे ती पूर्ण काळजी जी आहे ती घेतली जात आहे। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।